या मुंबई महापालिकेतूनच एक बातमी आली. बातमी जरी मुंबई महापालिकेतल्या संबंधित प्रस्तावांशी असली, तरीसुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय, सध्याचं चित्र काय आहे, हे सांगणारी ती बातमी खऱ्या अर्थानं ठरली. याला निमित्त ठरलं एका पत्रकार परिषदेचं आणि मध्यरात्री केल्या गेलेल्या एका फोन कॉलचं. या बातमीच्या केंद्रस्थानी कोण होतं? तर या बातमीच्या केंद्रस्थानी होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे आणि शिंदे. 4 प्रस्तावांवरनं सुरू झालेला हा सगळा वाद आहे. पण या प्रस्तावांचा वाद, त्याच्यावरचे आरोप प्रत्यारोप हे थेटपणे बदलत्या नव्या राजकीय समीकरणांपर्यंत कसे पोहोचले? शिंदे आणि फडणवीस किंवा शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा वाढतोय का? आणि दुसऱ्या बाजूला भाजप, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळीक किंवा समन्वय वाढतोय का? याभोवती चर्चा घडवणारी ही बातमी आहे. या बातमीचे सगळे कंगोरे आपण समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. आता हा सगळा वाद नेमका काय आहे, तो कसा सुरू झाला, हे पटकन समजून घेऊ. तर हा वाद सुरू होतो मुंबई महानगरपालिकेमध्ये. मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सुधारणा समिती आहे. आता ही सुधारणा समिती नेमकं काय काम करते? तर ही सुधारणा समिती मुंबईमधील जे मोठे बांधकामाचे प्रकल्प असतात, ते प्रकल्प, पायाभूत सुविधा, रस्त्यांची सुधारणा यांसाठीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचं काम हे या सुधारणा समितीकडे असतं. आता यावरनं तुमच्या लक्षात येईल की ही सुधारणा समिती आणि तिचं काम मुंबईकरांच्या दृष्टीनं, नागरिकांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे. आता पुढची गोष्ट, यातलं राजकारण काय? तर ही जी सुधारणा समिती आहे ती प्रामुख्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या वर्चस्वाखाली आहे. त्यांच्या नगरसेविका असलेल्या संध्या दोशी या समितीच्या प्रमुख आहेत. आणि हे राजकारण आणि त्या समितीचं काम, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आत्ता काय झालं, तर या समितीकडनं 4 प्रस्तावांना मंजुरी दिली गेली. आता हे 4 प्रस्ताव कोणते होते? तर 7 हिल हॉस्पिटल जे आहे अंधेरीमध्ये, उपनगरामध्येच, त्या हॉस्पिटलच्या खाजगीकरणाचा त्यातला एक प्रस्ताव होता. दुसरा प्रस्ताव याच्यामध्ये होता तो उपनगरामधल्या असलेल्या रक्तपेढ्यांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव होता. आणखी 2 प्रस्ताव होते ते जागांशी संबंधित होते. बँड्रा रेक्लेमेशन इथे असलेली समुद्रालगतची जागा असेल किंवा मग मलबार हिल इथे असलेली ग्रीन झोन असेल, या सगळ्याबाबतचा खाजगीकरणाचा जो प्रस्ताव आहे प्रामुख्यानं तो मंजूर केला गेला. आणि त्याच्यावरनं मोठ्या प्रमाणावरती स्वाभाविकपणे विरोधकांकडनं टीका होऊ लागली. पण गोष्ट त्याच्यानंतर पुढे सरकली जेव्हा या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे यांची एंट्री झाली. युवा सेनेचे प्रमुख असलेले आणि माजी मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या मुद्द्यावरनं प्रामुख्यानं टीका केली. आदित्य ठाकरे यांनी या 4 प्रस्तावांना विरोध तर केलाच. तो विरोध करत असताना त्यांनी महत्त्वाचे काही मुद्दे मांडले. त्यातला मुंबईतील मैदाने आणि ग्रीन झोन आणि मोकळ्या जागा या बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत, अशा स्वरूपाचा, गंभीर स्वरूपाचा आरोप आपल्या याच पत्रकार परिषदेतनं केला. पुढे सुधार समितीची बैठक रद्द होण्यामागे डील असल्याचा दावा सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडनं याच पत्रकार परिषदेमधनं करण्यात आला. एक प्रकारे थेटपणे भाजप आणि शिंदे यांची जरी मुंबई महापालिकेवरती सत्ता असली तरीसुद्धा मी अगदी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे ही जी सुधारणा समिती आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. आणि त्यामुळे ते अधोरेखित करण्याचा आणि थेटपणे शिंदेंच्या शिवसेनेवरती आणि त्या समितीच्या कारभारावरती टीका करण्याचा प्रयत्न एक प्रकारे आदित्य ठाकरे यांनी केला. आणि त्यांनी ते करत असताना स्वाभाविकपणे सत्तेत असलेला ज्यांच्या पक्षाचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना सुद्धा या निमित्तानं धारेवर धरलं. पण आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जे काही घडलं त्या दिवशी मध्यरात्री, तिथून खऱ्या अर्थानं या सगळ्या राजकीय घडामोडीला सुरुवात होते. मंगळवारी दुपारी आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच दिवशी मध्यरात्री एक फोन कॉल झाला. तिथून ही सगळी सूत्र हलली. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी त्या दिवशी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. फोन करून त्यांनी या 4 प्रस्तावांबाबत त्यांना मिळालेल्या मंजुरीबाबतची कल्पना ही देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यातलं गांभीर्य त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर सगळी सूत्र हल्ली असं कळतं.
ही जी माहिती समोर येते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती मुंबई महानगरपालिकेमधले महत्त्वाचे नगरसेवक असतील किंवा महत्त्वाचे नेते असतील मुंबईतले, यांच्याकडनं ती माहिती मागवली. जेव्हा त्यांना या सगळ्यातलं गांभीर्य लक्षात आलं तेव्हा तातडीने त्यांनी हे 4ही प्रस्ताव स्थगित करण्याचे आदेश काढले. आता इथे राजकारण आपल्याला समजून घ्यावं लागेल. या प्रस्तावांबाबत जे काही झालं ते झालं. आता ते प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द होणार का वगैरे हा पुढचा मुद्दा या सगळ्यामध्ये. पण मुख्यमंत्र्यांनी याला स्थगिती देणे, ते प्रस्ताव हे शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व ज्या समितीवरती आहे, सुधारणा समिती, त्या समितीनं मंजुरी दिलेले असणं आणि ते प्रस्ताव मुख्यमंत्री कधी स्थगित करतात तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जेव्हा मध्यरात्री त्यांना फोन जातो. ज्या वेळेला ही माहिती, ही बातमी माध्यमांमध्ये येते, समोर येते, याची चर्चा होते, तेव्हा स्वाभाविकपणे राजकीय पटलावरती काय दिसतं तर शिंदे आणि भाजप किंवा शिंदे आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काही स्पर्धा, दुरावा निर्माण झालेला आहे का? संघर्ष निर्माण झालेले काय? स्वाभाविकपणे ही घडामोड पाहता हे प्रश्न उपस्थित होणं हे साहजिक आहे. पण याच्यासाठी आपल्याला सध्याचं राजकारण ज्या रेषेत सुरू आहे ते समजून घ्यावं लागेल. सध्याच्या महायुती सरकारमधल्या राजकारणाविषयी बोलताना आपल्याला प्रामुख्यानं इथे वारंवार समोर येणारा शिंदे आणि फडणवीस किंवा शिंदे आणि भाजप यांच्यामधला संघर्ष दिसतो. तो काही लपता लपत नाही. मग याला पार्श्वभूमी काय आहे तर अगदी मुख्यमंत्री पदापासून मुंबईत महापौर कुणाचा बसणार इथपासूनचा हा सगळा संघर्ष दिसतो, जो सत्ता संघर्षाचा भाग आहे. मात्र सत्ता हाती आल्यानंतरचा जो संघर्ष आहे तो संपत नाही आहे. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण जर का आपण घेतलं तर ते उदाहरण आपल्याला दिसतं विधान परिषद निवडणुकांचं. विधान परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं अर्थातच आपली बार्गेनिंग पॉवर दाखवली. संभाजीनगर असेल, नाशिक असेल यांसारख्या जागेंवरनं तिढा हा आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीकडे ठाण्यासारखी जी जागा असेल जी एकनाथ शिंदे यांच्या अगदी घरची जागा आहे, तिथे सुद्धा भाजपनं दावा सांगितल्यामुळे किंवा भाजपनं तशी आग्रही मागणी केल्यामुळे एक वेगळा संघर्ष, एक वेगळा पेच आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळाला. दुसरीकडे हे सगळं सुरू असताना आपल्याला काय दिसतं, वारंवार एकनाथ शिंदे यांच्या सुरू असलेल्या दिल्ली फेऱ्या, तिथनं बदलणारी सगळी समीकरणं, तिथनं त्याच्यानंतर बदलणारे सगळे निर्णय आणि त्याची एक वेगळी चर्चा, त्या शिंदेंच्या दिल्ली भेटींची, बैठकांची एक वेगळी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं होत असते. दुसरीकडे काय होतं तर निधीवरनं सातत्यानं आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरनं सुद्धा कुठेतरी राजकीय कॉन्फ्लिक्ट जो आहे तो आपल्याला प्रामुख्यानं हायलाईट होताना दिसतो. आणि अशात जेव्हा अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे मध्यरात्रीतनं विरोधकांकडनं, विशेषतः ठाकरेंकडनं, जे कदाचित एकनाथ शिंदे यांचे एक नंबरचे शत्रू म्हणून ज्यांच्याकडे आपल्याला बघता येईल, त्यांच्याकडनं जेव्हा फोन येतो तेव्हा मुख्यमंत्री हे या 4 प्रस्तावांना स्थगिती देतात. जे प्रस्ताव कुणी घेतलेले असतात तर शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व ज्या समितीवरती आहे त्या सुधारणा समितीनं घेतलेले असतात. आणि त्यामुळे इथलं जे राजकारण आहे आणि बिटवीन द लाईन्स या राजकारणामधनं जी बाहेर आपल्याला दिसते आहे, कळते आहे, ती लपता लपत नाही. ती आपल्याला हेच सांगते की काही नव्या समीकरणांची ही नांदी आहे का, समीकरणं बदलता आहेत का आणि त्यातनं येणारं हे प्रतिबिंब आहे का, म्हणून सुद्धा आपल्याला याच्याकडे बघावं लागेल. अर्थात आत्ता सध्या जे काही राजकारण दिसतंय, आत्ता ज्या काही घडामोडी दिसत आहेत त्यातनं थेट कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं कारण नाही. मात्र आत्ताची जी निरीक्षणं आहेत ती कदाचित आपल्याला एका वेगळ्या राजकीय निष्कर्षापर्यंत भविष्यामध्ये घेऊन जाऊ शकतील आणि म्हणून सुद्धा आत्ताच्या या नोंदी फार महत्त्वाच्या आहेत. अर्थातच या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमधनं नक्की सांगा. मुंबईतनं बोल भिडूसाठी कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.